जिल्हा परिषद पंचायत समिती गणाच्या या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत. आपण पाहतो या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि ठिकाणी बैठका असो की प्रचार फेरी असो आपल्यावर काय सांगाल, कसा अनुभव आहे? सर्वांना जय मास्टर. सर्वप्रथम पलवली जिल्हा परिषद गटातून सन्माननीय उद्धव बाळासाहेब पक्षाकडून आणि आमदार भास्करजी जाधव यांच्या माध्यमातून हे जे दोन आम्हाला उमेदवार दिलेले आहेत, एक डॉक्टर साम्या तांबे, एक निकिता निकम आणि पूजा शिगवळ, आणि यांचा प्रचार करत असताना हा मतदारसंघ हा दोन भागामध्ये विभागला गेलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा भाग वाघर विधानसभामध्ये चिपळूणमध्ये येतो. तरी सुद्धा भास्कर शेठ चाटे खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी उभे असल्यामुळे मी गेली 15 वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम करतोय. आमच्या जनतेमध्ये आम्ही पोहोचतोय. जनतेचं एक चांगलं प्रतिसाद मिळत आहे की हे दोन उमेदवार, तिन्ही उमेदवार एक काम करणारे जरी नसले, नौके असले तर त्यांच्या पाठी एक भास्कर शेठ सारखं नेतृत्व त्यांच्या पाठीशी आहे. विक्रांतदादाचं एक नेतृत्व त्यांच्या पाठी. त्यामुळे जिथे जिथे आम्ही जातो एक विजन घेऊन जातो की जरी आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून हे जाणारच, त्यामध्ये दिलमाची शंका नाही. पण गेल्यानंतर जो मतदारसंघाचा विकास भास्करांच्या माध्यमातून होत आहे त्याच्या दुप्पट पद्धतीने त्याच्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या माध्यमातून देखील आम्ही त्या पद्धतीचा विकास करू. एवढंच या ठिकाणी विरोधकांचं पारडं जड आहे आणि एखाद्या पारडं सेना भाजपची हवा आहे, काय सांगा? विरोधकात जर पारदं जड असलं तर त्या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहत आहे. आता नुकत्याच नगरपालिका निवडणुका झाल्या. लोकांना कसं फसवलं जाते, लोकांना आमिषाला दिले जातात. तर इथली जनता आमिषाला बळी पडणार नाही. इथली जनता आमिषाला बळी पडणार नाही. त्यांच्या एकच त्यांना माहिती आहे. आज विधानसभा निवडणूक झाली 1 वर्ष झालं. जरी आता आश्वासन देऊन लोकांना फसवतील, खोटी आश्वासन देऊन जातील, तर पुढच्या 4 वर्षे आमदार भास्कर शेठ जाधवांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मतदारसंघाचा विकास करतात जे आम्ही करतोय. हे मी आज प्रमुख्याने जबाबदारीने बोलतोय की आमच्या पाठी एक जबरदस्त नेतृत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची विधानसभा गाजवली आपण सर्व माध्यमातून पाहतोय. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार एक प्रचंड मत टाकतील आम्ही विजयी त्या ठिकाणी संपादन करू. जनशक्ती काय नेमकं प्रकार? एकीकडं नक्कीच ह्याच्यामध्ये एवढी वर्ष आम्ही ज्या राजकारणात काम करतोय, पलीकडे बलाढ्य उमेदवार आहे, काय कबूल करताय? नक्कीच. कारण त्यांनी नुकतेच आमच्या इकडून ज्यांना आम्ही वेळेस जाहीर केली साहेबांनी, ते आमच्याकडे ऐन वेळेस पळून गेले चिंदेगडामध्ये. कोण नेमकं नाव काय? ते प्रतिस्पर्धी आम्ही नाव घ्यायला म्हणून आमचे आहेत. ते आमचे उपविभाग प्रमुख होते. ते आमच्याकडे पळून कशी गेले? त्यांना काय कुठले आमिषे दाखवली गेली असतील. निमित्ताने हे तुम्हालाही माहिती आहे आज काय चाललंय. उमेदवार पळून नेण्याचं काम होतंय. तर त्याच्यामध्ये काय मोठं बाह्य नाही. तरी सुद्धा ते आव्हान आम्ही त्या ठिकाणी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जीवावरती आम्ही ते आव्हान पेलू आणि आमचे उमेदवार 100% निवडण्याचं काम या खाडीपाट्याने केल्याशिवाय राहणार नाही. आपली पत्नी या निवडणूक रिंगणामध्ये काय सांगाल? मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की गेल्या अनेक निवडणुका या विभागामध्ये प्रचारक म्हणून आम्ही पार पाडलेल्या आहेत. मग भास्कर शेठ जाधव असतील, ज्या आता विरोधी पक्षामध्ये आहेत, माझे आमदार ते असतील किंवा अन्य कोणीही असतील, परंतु या विभागामध्ये काम करत असताना कोणत्या गावामध्ये गेल्यानंतर ज्या ज्या गावामध्ये आम्ही जातोय, त्या गावामध्ये आम्ही जातो त्यावेळेला तिकडच्या पंचायत समिती गणातील आमचे भास्कर शेठ यांच्या मतदारसंघातली जी 5 गावं आहेत, त्या 5 गावामध्ये भास्कर शेठनी तुफान असं काम केलेलं आहे. कोणतंही काम बाकी ठेवलेलं नाहीये. कारण आम्ही आता प्रत्येकाच्या वाडीवाडीत घराघरात फिरतोय. आता इलेक्शन आणण्याची गरज नाही, मग तुफान काम केलं होतं. काम तुफान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा जो पाठिंबा आहे मतदानासाठी हा 100% भास्कर शेठ जाधवांच्या पाठीमागेच राहणार याची पूर्ण मला खात्री आहे. समोरचे बलाढ्य उमेदवार आहे, सेना भाजपची हवा आहे, काय सांगायचं? मुंबई महानगर उमेदवार बलाढ्य नाहीये. पाडली आणि आपण जर पाहिलं तर बलाढ्य आहे. उमेदवार बलाढ्य नाहीये, पण त्याच्या पाठीमागे असणारी धनशक्ती ही बलाढ्य. उमेदवार बलाढ्य नाहीये. एक आमच्यातून पळून गेलेला आहे जिल्हा परिषद, ज्याला आम्ही जिल्हा परिषदेचं 2 महिन्यापूर्वी ज्याला आम्ही उमेदवारी डिक्लेअर केली शेठनी, तो उमेदवार मी कुठेही जाणार नाही, कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी जाग्यावर राहणार अशा प्रकारचं वक्तव्य करतो. आणि काही कारणास्तव शेवटच्या क्षणाला तो अर्ज भरतो. त्यावेळेला तो किती मागे गेलेला आहे हे त्याला हे इलेक्शन झाल्यानंतर कळेल. दुसरा उमेदवार आहे तोही भास्कर शेठ यांच्याच मतदारसंघातला आहे, पंचायत समितीला आलेला भास्कर शेठ यांच्याच मतदारसंघातला आहे तो. त्यामुळे तो उमेदवारही त्यांना कदाचित उमेदवारात शोधत असताना कदाचित मिळाला नसेल असं माझं मत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतोय की ते सगळ्या गावातनं त्यांना शोधलं असेल, तो काँग्रेसच त्याला मिळाला, त्याने तो उभा त्या ठिकाणी केलेला आहे. पण ते उमेदवार दोन्हीही सर्वसामान्य साधे आहेत, त्यांना त्यांची आम्हाला अजिबात भीती नाही. पण त्याच्या पाठीमागे असणारी जी बलाढ्य शक्ती आहे, ही शक्तीचा धनशक्तीचा वापर होऊन जर त्यांनी काय प्रयत्न केला तरच ते यशस्वी होऊ शकणार नाहीत. कितीही प्रयत्न केले ते यशस्वी होऊ शकणार नाहीत. आणि याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण आम्ही पूर्ण विभाग हा पिंजून काढतोय. त्यांना काही ठिकाणी त्यांच्यात अशी अवस्था आहे की जिथे जिथे भास्कर शेठ काम करतायत,
ज्या ज्या ठिकाणी अन्य पक्षाचे लोक आहेत त्या ठिकाणी जाऊन बसून त्यांना त्या ठिकाणी खोडावं लागतंय आणि मग त्या ठिकाणी अभिषेक दाखवून त्यांना आपल्या बरोबर घ्यावं लागतंय. अशा प्रकारची आजची ही या विरोधकांची परिस्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की जो कळवंडे जिल्हा परिषद गट, मग तो भोम पंचायत समिती गण असू दे किंवा कळवंडे 32 हा पंचायत समिती गण असू दे, या गणामध्ये भास्कर शेठ यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून आम्ही आणणार. जे आमची पूर्ण ताकदीशी आम्ही त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून हे तिन्ही उमेदवार आम्ही निवडून आणणार. गावागावात जातोय तेव्हा तिथल्या लोकांच्या मनात भास्कर शेठ जाधव हे कसे रचले आणि तिथं त्यांनी केलेले विकास कामं कशी बोलतायत त्याच्यावरून आम्हाला कळतंय की 5 तारखेला मशाल ही नक्कीच पेटणार आहे. आणि बाकी सगळं लोकांना निशाणी बाकी सगळे विसरलेत लोक, पण मशाल ही त्यांच्या हृदयात आहेत गावातली वगैरे. तर त्याच्यावरती जास्त लक्ष देऊन ते पूर्ण करणं हे विजन आहे आणि ते साहेबांशी डिस्कस करून त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा आणणं, आरोग्यविषयी, रस्ता, पाणी याच्याविषयी जास्त भर टाकणं. समोरचे आपले जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे कसं पाहताय? पॉझिटिव्हिटी. हो. जनतेला काय आवाहन करा? सगळ्यांनी चांगल्या मतांनी आम्हाला विजयी करा आणि जे काही तुमचे क्वेरीज आहेत किंवा जे काही तुमच्या समस्या आहेत त्याच्यावरती नक्की आम्ही प्रयत्न करू आणि पूर्ण करू ते. माझे नाव वैजी या गावामध्ये राहते. मला पंचायत समिती कलवंडे गण 32 यातून मला उमेदवारी मिळाली आहे. आम्ही जे गावागावात जातो आहे ते काही कामं माझ्या मिस्टरांनी केलेली आहेत, त्यामुळे भास्कर शेठ यांनी पण सपोर्ट केलेला आहे. आणि जी राहिलेली कामं आहेत ती आमच्या मार्फत जर उमेदवारीत जर राहिलेली कामं आहेत ते आम्ही पार करू. विजन काय नेमकं विजन तुमचं? काय विजन असेल ना? रस्ते, पाकाडी, पाणी? हो, काही रस्ते आहेत लोकांचे, काही रस्ते पाकाडी, बोरिंग वगैरे मारणं, काही भरपूरच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तिथे गेलो होतो, त्यांनी सांगितलं की आमची पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे. ते झालं तर आम्ही पूर्ण भास्कर शेठ यांना सपोर्ट करू. पूर्ण म्हटलं निवडून आणलात की सहज आम्ही ही राहिलेली कामं पूर्ण करू हे आवाहन दिलंय. पूजा कृष्णा शिगवण पंचायत समिती उमेदवार म्हणून मी उभी आहे. विजन काय? विजन नेमकं म्हणजे आज गावोगावी आम्ही फिरतोय, तिथे त्यांची भेटी घेतोय, काही मीटिंग होत आहे. त्यावेळेस समोर आम्हाला त्यांच्या ज्या समस्या दिसत आहेत तर त्या आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला समजतंय की साहेबांनी पहिली काही कामं तिथे केलेली आहेत आणि आता काही कामं तिथे जी रखडली आहेत ते साहेबांपर्यंत पोहोचवून त्यांचं आम्ही पूर्णपणे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहेच, पण ते आम्हाला पूर्ण त्यांना आम्ही करून देऊ असं त्यांना आम्ही समोर. मतदारांना काय आवाहन करता? मतदारांना आवाहन करणं हेच आहे माझं की समोर आम्ही आज तुमच्या भेटी घेत असताना तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद देताय आणि माझे नातेवाईक वगैरे किंवा माझी दुसरी अशी बरीच मंडळी अशी आहे की पुन्हा काही काळापूर्वी जी संधी मला मिळाली होती पण ती माझ्या हातात निष्ठून गेली होती, पण त्यानंतर आज मी त्यांच्यासमोर पुढे परत उभी राहिली. साहेबांनी जी मला उमेदवारी दिली मी आज त्यांना भेटते, त्यावेळेस ते मला प्रत्यक्ष पाहतायत, त्यावेळेस ते मला पूर्णपणे सांगतात की आज आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत, तू काही घाबरू नकोस, निश्चिंतपणे आम्ही तुला मतदान करू आणि भरघोष मताने आम्ही तुम्हाला विजयी करू असं मला त्यांनी आव्हान दिलं. मी नक्कीच या निवडणुकीदरम्यान सांगेन की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता सर्व ठिकाणी वारे चालू आहे. माननीय भास्कर शेठ जाधव यांनी निवडणुका लागल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आरक्षणाप्रमाणे बैठका लावल्या, सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या गटाच्या उमेदवारी जाहीर केल्या. त्यानुसार माझ्याही पत्नीला मी गेले 15 वर्ष त्या भागामध्ये काम केलंय, युवक म्हणून काम करतोय. त्यामुळे मला माझ्यावर विश्वास दाखवून माननीय भास्कर शेठ जाधव यांनी माझ्या पत्नीला संधी दिली या कोंडे पंचायत समिती गणातून कलवंडे. नेमकं मतदान का करावं? तुम्हाला नेमकं असं काय आहे की नेमकं मतदान का करावं? लोकांची आज जी काही विकास कामं आहेत ती या भागामध्ये भास्कर शेठ जाधव मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने करत आहेत. कोणाकोणालाही जी कामं समोर येतात त्या सर्व कामांचं समाधान भास्कर शेठ जाधव करतात. तुम्ही बघताय गेले कित्येक वर्ष या सभागृहामध्ये त्यांना विरोधी पक्षनेता पद हे मिळालं पाहिजे होतं, ते दिलं गेलं जात नाही. तरी सुद्धा ते काही थांबलेले नाहीत. लोकांच्या ज्या ज्या समस्या येतात त्या पूर्ण करतायत
आणि त्या समस्येचं सर्व निरसन करत असताना लोकांना समाधानी होत आहे. आणि म्हणूनच आम्ही भास्कर शेठ जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. म्हणूनच जनताही आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.